नमस्कार सर्वांना. आज आपण पाहतोय सुरणाच्या कापांची रेसिपी. अगदी रेसिपी सोपी आणि परफेक्ट कापांची रेसिपी आहे. तसे जेवणाबरोबर खायला खमंग असे सुरणाचे काप आपण बनवू शकता. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 250 ग्राम सुरण घेतले आणि आपण त्याची साल काढून घेऊयात. तसेच त्याचे पातळ असे काप करून घेणार आहोत. जास्त पातळ किंवा जाड पण नाही काप ठेवायचे. तर इथे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि आपण काप घालून घेऊयात. तसेच मी 3-4 कोकम घालून घेणार आहे. कोकमच्या ऐवजी आपण चिंच पण वापरू शकता आणि एक 7-8 मिनटं झाकण ठेवून शिजून देणार आहोत. तर आता आपले काप शिजलेत, थोडे शिजून घेणार आहोत आपण. तर आता आपले काप आपण काढून घेऊयात आणि सुरणामध्ये असलेली घशाला होणारी जळजळ कमी करण्यासाठी आपण चिंच किंवा कोकम वापरावा नेहमी सुरण बनवताना. त्यामुळे घशाला खवखव होत नाही. तर इथे मी रवा घेतला अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपलं हे मिश्रण छान मिक्स झाले आणि आपण कापांना ते लावून घेऊयात. तर आपल्या सर्व कापांना रवा आणि तांदळाचं ते मिश्रण केलेलं ते लावून घेतले आपण आणि छान तवा गरम झाला आहे. तर आपण 1 चमचा तेल घालून सगळीकडे पसरवून घेऊयात. एक एक करून काप आता तव्यामध्ये घालून घेऊयात. आता आपले हे सर्व काप एक साईडने आपण 4-5 मिनटं फ्राय होऊन देणार आहोत. तर ही रेसिपी आपण आपल्या घरी नक्की ट्राय करा. खूप छान रेसिपी आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात आणि त्या बाजूने पण आपण 3-4 मिनटं फ्राय करून घेणार आहोत. छान पलटून घेऊयात. तर आता आपले हे काप तयार आहेत. गॅस बंद करूयात. छान असे खमंग आपले सुरणाचे काप आता तयार आहेत. तर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली ते. आता आपण काप काढून घेऊयात. असे मस्त आपले काप तयार आहेत. हे काप आपण डाळ भात किंवा चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. थँक्यू.